तर डेझर्टला आपण करणार आहोत क्रिस्पी हनी नूडल्स विथ टॉफी बनाना. त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते बघून घेऊ. इथे मी 2 केळी घेतली आहेत, शुगर सिरप आहे, बटर, दूध, रंगीत गोळ्या, बटरस्कॉच एसेन्स, मीठ, गार्निशसाठी मिंट, साखर आणि हाका नूडल्स जे मी बॉईल करून घेतलेत. वेल, आता कसं आहे माहिती आहे का की ही जी रेसिपी आहे म्हणजे हनी नूडल ही जी रेसिपी आहे इज ओरिजिनेटेड फ्रॉम चायना. म्हणजे दारसान त्याला म्हणतात की हनी सेसमी नूडल्स, जे चायनीज फूड सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये आजकाल अवेलेबल आहे. तर त्याला आपण फक्त थोडंसं आपण वेगळं डायमेन्शन देतो. त्याच्यामध्ये आपण टॉफी बनाना ॲड करतो आहे आणि त्यातलं सिस्मी पार्ट जो आहे तो काढून टाकतो आहे. सो इट्स मोर पॅलेटेबल फॉर इंडियन्स. कृतीला सुरुवात करू आपण टॉफीचा सॉस करण्यापासून. आता या हॉट पॅनमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा साखर घालणार आहे. आणि या साखरेबरोबर 1-2 चमचे बटर. असं याचं लाईट कॅरामल करून घेणार आहोत. आणि साईड बाय साईड आपण या गरम ऑइलमध्ये हे जे नूडल्स आहेत तर ते आपण डीप फ्राय करून घेऊ. आता हनी सेसमी नूडल्स बनवताना आपण जे शुगर सिरप करतो तर त्याच्यामध्ये आपण स्टार ॲनीस, दालचिनी, वेलदोडा यांनी त्याला थोडं स्पाइसअप करतो. पण आजच्या शुगर सिरपमध्ये मी फक्त मध, साखर आणि स्टार ॲनीस एवढंच फक्त घेतलं आहे. वेल, आता आपले नूडल्स फ्राय होत आहेत आणि आपलं बटर आणि साखरेचं कॅरामल सुद्धा होतं आहे. ते ऑलमोस्ट कॅरामल झालेलं आहे. पण आता जेव्हा बटरस्कॉच सॉस आपण जेव्हा तयार करतो आणि याच्यात जेव्हा आपल्याला दूध घालायचं आहे तर त्याला थोडासा आपण डार्कर शेड येईपर्यंत आपण त्याला कॅरामल करायचं आहे. पण त्याच्यामध्ये दूध घातल्यानंतर त्या टेम्परेचर लगेच डाऊन होणार आहे आणि इट विल स्टॉप कुकिंग. आपल्याला जेवढं कॅरामलचा रंग पाहिजे तो आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध. दूध घालताना यू हॅव टू बी केअरफुल. थोडंसं लांब उभं राहून दूध घालायचं. त्याचं कारण असं आहे की त्याचे शिंतोडे तुमच्या हातावर उडून तो भाजण्याची शक्यता असते. लवली. स्विच ऑफ द गॅस. फॅब्युलस. आता टॉफी सॉसमध्ये आपण हे जे केळं जे आहे तर ते केळाचे काप करून आपण जस्ट टॉस करणार आहोत. केळं इट्स अ व्हेरी टेंडर फ्लेशी फ्रूट. तर त्यामुळे ह्याची जी हीट आहे तर स्विच ऑफ करून सुद्धा याची जेवढी हीट आहे तर त्या हीटमध्ये ते चांगलं कुक होणार आहे. तर त्याला केळं घातल्यानंतर अजिबात कुक करायचं नाही. That's it. तर त्याला सॉसमध्ये आपण जस्ट असं टॉस करणार आहोत. आपण याला ॲड करणार आहोत हा बटरस्कॉच एसेन्स. दॅट्स इट. एक्स्ट्रा स्वीटनेस कट करण्यासाठी थोडंसं चिमूटभर मीठ. वेल, आपले नूडल्स जे आहेत ते आय गेस फ्राय होत आहेत. ते आता आपण काढून घेऊयात. सगळं तेल निथळून त्याला किचन टॉलवर काढून घेणार आहोत आपण. लवली. वेल, आता हे नूडल्स गरम असतानाच आपण त्याला सिरपमध्ये आपण सोक करून घेणार आहोत. तर जस्ट ब्रेक इट आणि आपण या बोलमध्ये काढून घेऊ. लक्षात ठेवा, फ्राय करताना याच्यापेक्षा जास्त डार्क रंग आणायचा नाही, कारण याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर दोन्ही असल्यामुळे जेवढं तुम्ही जास्त त्याला डार्क कलरमध्ये तुम्ही डीप फ्राय कराल तेवढं त्याच्यामधला कडवटपणा जो आहे तो डेव्हलप होतो. आता हे स्टार ॲनीस, हनी आणि साखरेचं जे एकतारी सिरप जे आहे तर ते याच्यावर आपण ड्रिझल करणार आहोत. फॅन्टॅस्टिक. मग ज्या प्लेटमध्ये तुम्ही सर्व करणार असाल तर त्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदी बॉटमला हे जे नूडल्स आहेत तर ती प्लेस करायची. जस्ट drizzle of this syrup. Lovely. आणि त्याच्यावर आता ही जी टॉफी बनानाज आहेत ते आपण घालणार आहोत.
आणि हा जो बटरस्कॉच सॉस आहे, लवली. असं ते बेड करून त्याच्यावर जर तुम्ही एक जनरस स्कूप ऑफ व्हॅनिला आईस्क्रीम जर ठेवलं, वेल दॅट विल बी हेवन, यू नो. जस्ट गार्निश करण्यासाठी थोड्या रंगीत गोळ्या. फॅब्युलस, लवली. जस्ट फॅन्टास्टिक. म्हणजे जरी लहान मुलांच्या साठी केलेलं डेझर्ट जरी असलं तरी आय एम शुअर ॲडल्ट्स विल ऑल्सो एन्जॉय इट. पटकन याचा रिकॅप बघून घ्या. हनी नूडल्स विथ टॉफी बनाना बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळी, साखरेचा पाक, बटर, दूध, साखर, बटरस्कॉच इसेन्स, मीठ, पुदिना, रंगीत गोळ्या आणि वाफवलेल्या नूडल्स. कृती: प्रथम एका पॅन मध्ये साखर आणि बटर गरम करून कॅरमेल तयार करावं. त्यामध्ये दूध घालून टॉफी सॉस तयार करावा. गॅस बंद करून या सॉस मध्ये केळ्याचे तुकडे घोळवावेत. त्यामध्ये थोडासा बटरस्कॉच इसेन्स आणि चवीनुसार मीठ घालावं. वाफवून घेतलेल्या नूडल्स डीप फ्राय करून घ्याव्यात. त्या चक्रीफूल घातलेल्या साखरेच्या पाकामध्ये घोळवाव्यात. सर्व्ह करताना प्लेटमध्ये या नूडल्स ठेवाव्यात. त्यावर टॉफी सॉस मध्ये घोळवलेले केळ्याचे तुकडे, रंगीत गोळ्या आणि पुदिन्याची पानं घालून गार्निश करून डिश सर्व्ह करावी.